हाय हॅलो नमस्कार. आज आपण मटार पनीर पुलावची रेसिपी बघणार आहोत. तर सगळ्यात आधी कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्या. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पनीरचे पीसेस टाकायचे आहेत. सो पनीर आपल्याला थोडंसं ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे. सो जेणेकरून त्याची टेस्ट खूप मस्त लागेल. सो हे बघा, इथे तुम्हाला थोडंसं ब्राऊन कलरचं झालेलं दिसते. त्याच्यानंतर आपल्याला ते काढून त्याच कुकरमध्ये आपल्याला हिंग आणि जिरं तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. मला हिंग खूप जास्त आवडतं म्हणून मी खूप जास्त टाकलं होतं. सो त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा आणि खडे मसाले. सो कांदा थोडासा ब्राऊन कलरचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. मी कांदा इथे उभा चिरून घेतला होता. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कसाही घेऊ शकता. सो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे आहेत. खडे मसाले आणि जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही टाका. सो त्याच्यानंतर कारण की बिकॉज आपण याच्यामध्ये दुसरे कोणतेच मसाले टाकणार नाही आहोत. सो खडे मसाले हे तेजपत्ता विसरले होते म्हणून नंतर टाकला. ओके. सो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची उभी चिरलेली आहे ही थोडासा तिखट होण्यासाठी. सो हिरवी मिरची आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला थोडंसं हे परतून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे पटकन कांदा शिजेल. सो हे सगळं झाल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ओले मटार टाकायचे आहेत. ओले मटार आणि हे सगळं मिक्स करून घ्या, मस्त एकजीव करून घ्या. हे सगळं मस्त परतून घ्या. थोडंसं शिजलं पाहिजे. त्याच्यानंतर याच्यामध्ये हा बासमती तांदूळ घेतला आहे मी, धुवून ठेवला होता. सो पुलावसाठी मस्त लागतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून झाल्याच्यानंतर हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. हे सगळं मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये हे मिक्स झालं आहे आता आपलं. आणि याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे सगळ्यात लास्टला. सो आता इथे तुमच्या घरी जो असेल अवेलेबल तो तुम्ही मसाला टाका. तुम्हाला अजून एक्स्ट्रा मसाले टाकायचे असेल तर तुम्ही तेही टाकू शकता. सो इथे गरम मसाला लास्टला टाकला आहे मी. आणि याच्यानंतर आपण जे पनीर सगळ्यात पहिलं फ्राय केलं होतं आपल्याला ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि नंतर चवीनुसार मीठ. दॅट्स इट. आपला पुलाव ऑलमोस्ट झालेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून प्रॉपर आपल्याला सगळं मस्त मिक्स करायचं आहे. आणि 2-3 शिट्ट्या झाल्याच्यानंतर आपला पुलाव रेडी आहे. तुम्ही इथे बघू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.